हॅलो फ्रेंड्स, बघितल्यावर लगेच तुम्ही बनवू शकाल इतकं कमी आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये आज आपण खूपच चवदार अशी रेसिपी बनवणार आहोत. तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप रवा घेतलाय. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा मी असा उभा चिरून घेतलाय. आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यामध्ये आता अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी पाव कप दही घेतलं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत. कांद्याला सुद्धा भरपूर पाणी सुटतं. तर हे असं थोडंसं असं प्रेस करून मळून घ्यायचं. पहा, कांद्याला पाणी सुटलं आहे आणि रवा असा ओलसर झाला आहे. तर हे असंच आपल्याला मिक्स करत मळत राहायचं आहे. यामध्ये आपण पाणी वापरणार नाही आहोत. त्यामुळेच ही रेसिपी मस्त क्रिस्पी कुरकुरीत होते. तर ह्याचा आपण असा गोळा तयार करून घेऊया. यामध्ये आपण इनो, सोडा असं काहीही वापरणार नाही आहोत. मुलांसाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे. तर पहा, याचा असा मी गोळा मळून घेतला आहे. आता याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर कमीत कमी 30 मिनटं याला आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलेल. तर पहा, 30 मिनटानंतर पाहूया. तर आता हे आधीपेक्षा आणखी घट्ट झालं आहे, कारण रव्याने सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. तर आता पुन्हा याला आपल्याला मळायचं आहे आणि असं पहा, मळल्यानंतर असं हे सॉफ्ट झालं आहे. असं याचा गोळा तयार करून घ्यायचा. पोळीसाठी आपण जेवढा गोळा घेतो साधारण तेवढाच गोळा इथे मी घेतला आहे. आता इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे आणि असं तेल लावून घेतलं आहे, रवा चिटकू नये म्हणून. तुम्ही इथे बटर पेपरसुद्धा घेऊ शकता. आता हा गोळा ठेवायचा, थोडासा प्रेस करायचा आणि आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि पुरीप्रमाणे पातळ तयार करून घ्यायचं हे. तर या रव्याला बाइंडिंग कमी असते, त्यामुळे कडेने हे असं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. आकार देऊन घ्यायचा आहे गोल त्याला. आणि हा वडा पहा मी बनवून घेतला आहे. तर आता हा वडा आपण फ्राय करूया. तर तेल चांगलं कडकडीत गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि मग हा वडा सोडायचा. हा कर्नाटकचा स्पेशल अगदी फेमस असा रवा वडा आहे. तर आता हा आपण फ्राय करून घेऊया. तर लगेच याला असं हलवायचं नाही आहे. आधी याला एका बाजूने फ्राय होऊ देऊया आणि नंतरच याला आपल्याला उलटून घ्यायचे आहे. तर पहा, एका बाजूने ब्राऊन झाल्यानंतर मी याला उलटलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करूया. तर पहा, दोन्ही बाजूने असा मस्त हा वडा ब्राऊन झाला आहे. खूपच मस्त दिसतोय पहा आणि अगदी कुरकुरीत झाला आहे. तर आता काढून घेऊया आणि असाच आणखी वडे आपण तयार करून घेऊया. तर अगदी झटपट हे फ्राय होतात, अजिबात वेळ लागत नाही आणि चहाबरोबर हे वडे खूपच मस्त लागतात. मुलांना कधी मधल्या वेळेस काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतं, तर तेव्हा तुम्ही हे वडे बनवू शकता. आता इथे मी मोठ्या आकाराचे बनवले. तुम्ही एकच मोठी पोळी लाटून मग एखाद्या छोट्या वाटीने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून त्यासुद्धा अशा फ्राय करू शकता. तर इथे पहा, हे आपले रवा वडा तयार आहे.
इथे मी चटणी आणि सॉसबरोबर सर्व केलेत हे वडे. हे असेच सुद्धा चहाबरोबर खूप छान लागतात. कधीही अगदी झटपट तुम्ही हे वडे बनवू शकता. अगदी कमी साहित्य हे बनवण्यासाठी लागतं आणि घरी असलेलं साहित्यच आपण यामध्ये वापरलं आहे. तुम्ही पाहू शकता. एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी मस्त क्रिस्पी कुरकुरीत हे वडे बनतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात. चहाबरोबर खाण्यासाठी तुम्ही एकदा हे वडे नक्की बनवून पहा. आजची माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.